मृणाली, हा बोला ना. काय चालू आहे? अहो नेहमीच आपल्या कोल्हापूरच्या कांदा लसूण चटणीचं पॅकिंग चालू आहे. पण कशी करतात ही चटणी? चला दाखवते. हो, इथं मी 6 प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहेत. तर इथं मी ह्या देशी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपली कोल्हापूरची फेमस लवंगी मिरची. त्यानंतर इथं मी ही गुंटूर मिरची घेतलेली आहे. तसेच ही बेडगी मिरची, त्यानंतर संकेश्वरी मिरची आणि ही काश्मीरी मिरची. तर मृणाली, किती दिवस ह्या वाळवायची मिरच्या? अहो, ह्या आपल्याला 5 ते 6 दिवस मिरच्या कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. तर इथं आता आपण या मिरच्या 4-5 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकताय मिरच्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. तर आता आपण याची देठे काढून घेऊया. तर इथं मी देठं काढून वाळवून घेतलेल्या 3 किलो मिरच्या, त्यानंतर 3 किलो मोठं मीठ, 1 किलो सोललेला लसूण. इथं आता मी कोथिंबीरीच्या 3 पेंड्या धुवून सुकवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं भाजून घेतलेला आपण कांदा, तळलेलं खोबरं, सर्व इथं भाजलेला मसाला आणि हिंगडी तळलेलं तेल. तर आता आपण हे सर्व घेऊन टंगावर जाऊया. तर बघा, अशी बनते आपली कोल्हापूरची कांदा लसूण चटणी. तर अशी ही आपली कोल्हापूरची कांदा लसूण चटणी वर्षभर सहज टिकते. पण ही ऑर्डर कशी करायची? स्क्रीनवरील नंबरवर डायरेक्ट मेसेज करा.